कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारीही अतिवृष्टी झाली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात 5 फुटांनी पाणी वाढले। कृष्णा आणि वारणा नदीवरील बंधारेही पाण्याखाली गेले। दरम्यान शिराळा तालुका वगळता अन्यत्र पावसाने उघडीप दिली। गेल्या 4 दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस सुरूच राहिला। चांदोली धरण क्षेत्रात 24 तासात 132 मिलीमीटर पाऊस झाला। धरणाचा पाणीसाठा 19.90 टीएमसी झालाय। वारणा नदीवरील बंधारे 4 दिवसांपासून पाण्याखाली गेलेत। पाऊस सुरूच राहिल्यास नदीची पाणी पातळी वाढतच असून वारणा काठावर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 5 फुटांनी वाढ झाली आहे। नदी काठावरील बहुतांश पिके पाण्याखाली गेलेत। वारणा नदीवरील येळापूर वाकुर्डे हा पूल पाण्याखाली गेला। याशिवाय काही बंधारे पाण्याखाली गेलेत। कृष्णा नदीवरील बोरगाव, नागठाणे, मौजे, डिग्रज हे बंधारे पाण्याखाली गेलेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले। कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून तिथे 184 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धरणात 41.40 टीएमसी पाणीसाठा आहे, त्याचं प्रमाण 40%। महाबळेश्वरमध्ये 99 तर नौजा येथे 274 मिलीमीटर पाऊस झालाय। कर्नाटकमधील अलमट्टी धरणात 91.66 टीएमसी पाणीसाठा आहे। अलमट्टीमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने 15,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आले। शिराळा तालुक्यात दमदार पाऊस सुरूच राहिला। पलूस, कडेगाव, तासगाव, कवठे मंकाळ, मिरज, जत तालुक्यात पावसाने उसंत घेतली। खरीप पेरण्यांसाठी कमी कालावधी असल्याने बहुतांश भागात पेरण्यांना गती आल्याचं चित्र आहे। विशाळगडावर दर्ग्याचे 3 मजली बेकायदेशीर अतिक्रमण झाले। या ठिकाणी बेकायदा बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरू आहेत। शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे। ते म्हणाले, विशाळगडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरू असल्याचं वारंवार समोर आले। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुक्ती आंदोलनाची दखल घेऊन प्राण्यांची कत्तल आणि मद्य विक्री आणि प्राशन करण्यास बंदी घातली होती। तसेच गडावरील वन खात्याच्या जागेवर असणाऱ्या बेकायदा खोल्या तोडण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले होते, परंतु 8 खोली मालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने याला स्थगिती मिळाली आहे। ही स्थगिती केवळ 8 अनधिकृत खोल्यांपुरतीच आहे, त्यामुळे शासनाने अन्य बेकायदा बांधकाम तोडायला सुरुवात करायला पाहिजे होती, परंतु सरकारकडून अतिक्रमण निर्मूलनाबाबत कोणतीच कृती झाली नाही। विशाळगडावरील अतिक्रमण या विषयाला पावसाळी अधिवेशनात हिंदूंची मते मागणाऱ्या सर्व आमदारांनी आवाज उठवणं गरजेचं होतं, परंतु हिंदुत्ववादी नव्हे तर सर्वच आमदारांनी विशिष्ट समाजाची मते जाण्याच्या भीतीने या विषयाकडे दुर्लक्ष केलं। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने गडावरील मशीद पाडू नये अशी भूमिका घेतली। रविवारी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असलं तरी याला जबाबदार शिवभक्त नाहीत। ज्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे ती सर्व अनधिकृत आहेत, त्यामुळे त्यांना सरकारने नुकसान भरपाई देऊ नये अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जून अखेर पीक कर्जाची वसुली करणं बंधनकारक आहे। त्यानुसार पीक कर्जाच्या 2,239 कोटींच्या थकबाकीपैकी तब्बल 1,744 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। पीक कर्जाच्या वसुलीचं प्रमाण 78% असून वाळवा आणि कडेगाव तालुक्यात सर्वाधिक वसुली आहे। दुष्काळी जत तालुक्यातील 444 कोटींपैकी 246 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले। जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेती कारणांसाठी कर्ज वाटप केलं जातं। शेती व बिगर शेती कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला होता। मात्र गेल्या 2 वर्षात बँकेने थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न केलेत। शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला जूनपर्यंत मुदत असते। पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिलं होतं। थकबाकी न भरणाऱ्यांवर बँकेकडून कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता। पीक कर्जांपैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे 2,237 कोटी इतकी थकबाकी होती, त्यापैकी 1,744 कोटी इतकी जून अखेर वसुली झाली आहे। त्याचं प्रमाण 78% आहे। यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यात 97.48% इतकी झाली आहे। त्याखालोखाल वाळव्यातून 97.33% झाले, तर सर्वात कमी दुष्काळी जत तालुक्यात 55.51% इतके झाले। शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी असलेल्या जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले। प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज कळेगावमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती अग्रणी स्वर्गीय जी.डी. बापू लाड विचार मंच आणि पाणी संघर्ष समितीतर्फे प्रशासन आणि शासन यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तीव्र आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकलाय। यावेळी ज्येष्ठ नेते किरण लाड व पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.एस. देशमुख यांच्या हस्ते प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले की तहसील, भूमी अभिलेख, दुय्यम निबंध, कृषी, शासकीय दवाखाने, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण येथील कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत। सर्वसामान्य जनतेला या भ्रष्ट कारभाराची आर्थिक झळ बसत आहे। या सर्व खात्यांचा पारदर्शक कारभार व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। या खात्याच्या सर्व स्तरावर सूचना देण्यात येणार आहेत, तसेच शासनास कळवण्यात येईल असं आश्वासन बोलताना प्रांताधिकारी यांनी दिलं। यावेळी सुभाष पाटील, रणजित लाड, संतोष डांगे, प्रकाश गायकवाड, जीवन करकटे, पुंडलिक एडके, शिंदे, जयराज होवाळ, जवाहर पाटील, संजय तडसरे, सोमनाथ पवार, नवनाथ काकडे, दीपक न्यायनीत, बजरंग अडसूळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
कॅफेमधील गैरप्रकाराबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी गांभीर्याने दखल घेत निवेदनावर तातडीने कारवाई करा असा शेरा मारून राज्यातील कॅफेंची तपासणी करावी, बेकायदेशीर कॅफेंवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून मुख्य संशयित पसार झालेत. यातील पिनॅमिकचा विपुल पाटील याच्यावर ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावावी अशी मागणी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली. नितीन चौगुले म्हणाले, सांगलीत कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर उद्रेक झाला. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला. जिल्हाधिकारी यांनी कॅफेबाबत नियमावली जाहीर करून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. महापालिका आयुक्तांनी देखील कॅफेची तपासणी करण्यात आदेश दिले. नोटिसा बजावल्या. सांगलीतील कॅफेतील कंपार्टमेंट पद्धत बंद झाली, परंतु कॅफे मालकांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर अद्याप कारवाई झाली नाही अशी माहिती नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. ते म्हणाले, नुकतेच गडिंग्लज येथे कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत, त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरही राज्यात बेकायदा कॅफे सुरू राहिले तर आमच्या स्टाईलने उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याशिवाय जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि नागरिक जागृती मंचाने विरोध केला होता. पण प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी केली तर रेल्वे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा करून काही मागण्या करण्यात आल्या. या मागण्या मान्य झाल्यानंतर काम करण्यास हरकत नसल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सांगितलं. जुना बुधगाव रोड पंचशील नगर रेल्वे गेटला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर, उमेश देशमुख, महालिंग हेगडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन साळुंखे यांनी भेट देऊन नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वे पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. महारेलचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांच्याकडून पुलाच्या कामाचा आराखडा पाहिला. पुलाचं काम करताना रेल्वेने दिलेला पर्यायी रस्ता योग्य आहे का याची पाहणी देखील करण्यात आली. चिंतामण नगरचा पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय पंचशील नगरचा पूल सुरू करू नये अशी मागणी होती. पण यावेळी महारेल तसेच ठेकेदार कंपनीने नागरिक आणि वाहनधारकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात येईल असं सांगितलं. शिवाय सुरक्षा रक्षक नेमावे, बायपास रोडवर प्रवाशांना येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी केली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा आणि सांगली जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 20 फुटांवर पोहोचली. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले. आयुक्त शुभम गुप्ता यांनी नदीच्या पाणी पातळीची पाहणी करून तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली तर शहरात 36 ठिकाणी निवारा केंद्रांची स्थापना केली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे 24 तासात धरणात 3.29 टीएमसी पाणी साठा वाढलाय. शिवाय सांगली व सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी सोमवारी 20 फुटांवर जाऊन पोहोचली होती. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले. एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे जवानांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या. पाणी पातळीत वाढ झाली तर नदीकाठच्या भागातील नागरिकांचं तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या शाळेमध्ये 36 ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन करण्यात आले. त्यासाठी नियंत्रण आणि समन्वयक नियुक्त केलेत. आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त नकुल जकाते कावडे यांनी सर्व निवारा केंद्रांची पाहणी करून सोयी सुविधांबाबत चर्चा केली. विशाळगड येथे जमावातील काही जणांकडून रहिवाशाच्या घरातील साहित्याचे नुकसान करण्यात आले. वाहनांची तोडफोड तसंच जाळपोळ करण्यात आलेल्या घटनेचा मिरजेतील भीम आर्मी संघटनेकडून निषेध करण्यात आलाय. याबाबतचे निवेदन मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले, प्रक्षोभक आणि चिथावणी देणारी भाषणे तसेच विशाळगड आणि परिसरात जमावबंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमवून काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा सर्व समाजकंटकांना मोक्का अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून तडीपार करावे. भारत देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान कायद्याची व्यवस्था केली आहे. सर्वांसाठी संविधान दिलेलं आहे. जो कायदा मानणार नाही अशांना कायद्याचा धाक दाखवणं जरुरी आहे. झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून भीम आर्मी संविधान रक्षक बल संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून निषेध व्यक्त करेल असं यावेळी जमीर शेख म्हणाले. महापालिकेचा कारभार हा कंत्राटदारांच्या हितासाठी चालवला जातो काय हे थांबवावं. कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडला तर खबरदार त्यांना कामावर हजर करून घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. महापालिका अतिरिक्त आयुक्त अडसूळ आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊन आवाहन केले. गांधीगिरी पद्धतीने बदल झाला नाही तर शहीद भगतसिंगांच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील पृथ्वीराज पवार यांनी दिलाय. ते म्हणाले,
ठेकेदारांनी तरुण बेरोजगारांच्या आयुष्याशी खेळ सुरू केलाय। वाटेल त्यावेळी कामावर घेणार, पगारातून वसुली करणार, पैसे दिले नाही तर कामावरून काढून टाकणार, ही सरंजामशाही सुरू आहे। महापालिकेने ठेका दिलाय, महापालिका विकलेली नाही। या तरुणांच्या आयुष्याशी खेळ करू नका, तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाका। कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्या। सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा। पूर्वी पगारातून 5,000 रुपये कपात केली जात होती, ती आता 9,000वर पोहोचली। प्रशासनाने याबाबत 2 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांना घेऊन महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिलाय।